आज आहे 15 ऑगस्ट. चला म्हटलं आज लवकरच उठली होती आणि मुलांनाही जायचं होतं. पण वेळेला असं झालं, की उशीर झाला उठायला मुलांना. त्याच्यामुळे बोलले, की आम्हाला नाही जायचं. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. चला आज मी जे आहे सकाळी-सकाळीच फ्रेश झाले आहे आणि तुम्ही ते माझे केस जर बघितले तर बघू शकता. असे खूपच असे रट झालेले आहेत आणि ते कर्ली आहेत. मला तर हालाकी खूपच असे सिल्की केस आवडतात. पण माझे जे आहे ते खूपच असे कर्ली आहेत. त्यानंतर इथे जे आहे मी इथं जे मागवलं होतं कॉम्पॅक्ट पावडर. म्हटलं चला आज परीसाठी कॉम्पॅक्ट पावडर मागवलं होतं आणि ते पार्सलही माझं आलेलं होतं. म्हटलं चला आपणच सुद्धा आधी लावून बघू. त्याच्यामुळे मी आज फ्रेश झाले आणि तिथेच कॉम्पॅक्ट पावडर होतं ते मस्तपैकी असं लावून बघितलं तर खरंच खूप छान वाटत होतं आणि चेहऱ्याला पण इतकं ग्लो करत होतं ते मस्तपैकी असं मस्त मी लावून घेतलं तर खरंच फ्रेश वाटलं. म्हटलं चला आपण कंटिन्यूसाठी पावडरच वापरतो आणि माझ्याकडे जे आहे यार्डलीचं पावडर आहे तर मी तेच वापरते. पण मी असं काही चेहऱ्याला वगैरे फाउंडेशन वगैरे काही असं काही वापरत नाही. फक्त एक कॉम्पॅक्ट पावडर आहे म्हटलं चला आपण वापरून बघू कधीतरी लावलं तर काही हरकत नाही. म्हणून मी ते घेतलं लावून. त्यानंतर लगेच इथे दूधवाला भैय्या पण आले होते. म्हटलं चला आता लगेच पहिलं सर्व झोपलेलेच होते. पण आज मुलांना जायचं होतं पण वेळेवर ते नाही बोलले. मग ते पण झोपून गेले. मग दूधवाला आला आणि लगेच मी ते घेतलं दूध आणि इथं गावरान तूप पण मी घेतलं होतं गाईचं. कारण आता गाईचं दूध संपलंच होतं. तूप संपलेलं होतं. एकाच महिन्यासाठी मी अर्धाच किलो घेते. कारण 1 महिना ते जातं. मग 1 महिन्यानी पुन्हा अर्धा किलो आणि तिथं जे आहे आमच्या भैय्याकडे खूप छान दूध आणि तूप भेटतं. तर मी असं जे आहे ते तूप घेतलं. म्हटलं चला आता याला डब्यात भरून नंतर ठेवू. सर्वात प्रथम आपण आता आधी दूध गरम करून घेऊ. मग मी आता सगळ्यात प्रथम जे आहे इंडक्शन चालू केलं आणि मस्तपैकी दूध गाळून त्याच्यावर ठेवून दिलं. सगळे झोपलेलेच होते. माझं तर आवरलेलं होतं. म्हटलं चला आता मग ही झोपलेली आहे, तोपर्यंत किचनमधलं तरी आवरून घेऊ. मग इथं होते रात्रीचे भांडे घासलेले. मी रात्रीच भांडे घासून ठेवते. मी रात्रीचे भांडे ठेवत नाही. तर मग मी रात्रीचे जे भांडे घासले होते, मग मी किचनमध्ये आल्यावर काय तर मग म्हटलं चला सर्वात प्रथम आपण ही भांडी लावून घेऊ. म्हणजे इथली जी जागा आहे ती पूर्ण रिकामी होईल आपल्याला स्वयंपाकासाठी. मग मी सगळे एक करून ही भांडी लावले आणि मी ते रॅकवरच लावले. कारण माझ्याकडे जे आहे सध्या किचन ट्रॉली वगैरे काहीच बनलेलं नाहीये. माझं छोटंसं किचन आहे. मग ते घेतले लावून. तोपर्यंत इथं आमचे साहेबही उठले आणि भैय्या पण उठला होता. मग ते लगेच उठले आणि म्हणे मला लगेच जायचं आहे. लगेच ते फ्रेश पण झाले आहे. मग तिथं दिलं त्यांना पाणी प्यायला. पाणी पितच होते तर म्हणे लगेच चहा कर. म्हटलं ठीक आहे. म्हणे मला अर्जंट जायचं आहे. म्हटलं चला. मग लगेच ठेवला चहा आणि मस्तपैकी आम्ही सर्वांनी मग चहा पण घेतला आहे. म्हटलं चला चहा तर पिऊन झाला आहे. आता त्यांना लगेच जायचं होतं. आज त्यांनी काही नाश्ता, जेवण काहीच केलं नव्हतं. लगेच त्यांनी गाडी काढली. म्हणे मला अर्जंट जायचं आहे. आज जो आहे मुलगा तो पण येणार नव्हता त्यांच्यासोबतचा जो कामाला आहे तो. मग ते गेले. त्याच्यानंतर म्हटलं चला आज मी थोडंसं वरती गेले. बघितलं तर काय आता पाऊस तर 8 दिवसापासून बिलकुलच नव्हता. मग सगळे जे झाडं आहे पूर्ण असे वाळून गेलेले होते. तुम्ही ते बघू शकता. मी वरती आले. सगळ्या झाडाचं पाणी बिलकुलच पाणी नव्हतं आणि मी हे जे झाडं आहे ते पूर्ण गॅलरीत ठेवलेले आहे. कारण खाली जे आहे पार्किंगमध्ये जागाच नाहीये. कारण आता पावसाचे कपडे वाळत नाही. म्हणून मी तिथे दोरी बांधली तर सगळे कपडेच टाकते. मग हे सगळे झाडं जे होते हे छोटे होते बरं. हे जेव्हा लावले तेव्हा रोपं होते. पण इतके छान झाले. मग मी सगळं वरती गॅलरीत नेऊन ठेवले. ती गॅलरी तर साफ करायची बाकीच आहे. पण म्हटलं चला आपण पावसाचं पाणी इथे लागेल. मग याला पाणीच नव्हतं. मग वरती गेले आणि सगळ्या झाडांना आज पाणी टाकलं. म्हणलं आता जर पाणी टाकलं तर 8 दिवस बघायचं कामच नाहीये. मग मी आता वरती गेले आणि एक करू आणि हा जो मग्गा होता याने मी म्हणजे कॅनच होती ती कापलेली त्यानेच मी याला पाणी टाकलं. इथं कढीपत्ता तुम्ही इथे बघा कढीपत्ता किती छान झाला आहे. अगदी असं बोटा एवढं रोपटं होतं ते जेव्हा आणलं होतं तेव्हा, पण आता तर खूपच मस्त झालेला होता. आणि कढीपत्त्याचं असं आहे मला जेव्हा बी भाजी वाटली तेव्हा मी जाते आणि तोडून आणते. इथं जे आहे हे तुम्ही बघू शकता गवती चहा. ही माझ्या वडिलांनी मला आणून दिली होती. मग मी ती पण लावली. ती पण छान आली आहे. इथं जे आहे आता इथे एक नळ पण काढलेला आहे वरती. मग इथंच तिथे म्हटलं बरं आहे झाडाजवळ म्हणजे वरती लगेच पाणी असलं तिथून घ्यायचं आणि लगेच टाकायचं. मग मी त्या नळाचंच पाणी घेत होते आणि सगळ्या झाडांना पाणी दिलं. हे आहे आंब्याचं झाड. तर हे आंब्याचं झाड एवढं कसं झालं म्हणशाल तर मी डायरेक्ट त्याला जे आहे उन्हाळ्यामध्ये कोय लावलेली होती. आता हे जे झाड आहे हे 2 वर्षापूर्वीचं याला मी अशीच कोय आणली होती आणि केसर आंब्याची आणि असं जी माती त्याच्यामध्ये मी टाकली तर ती इतकी छान आली. तर बघा तुम्ही ते डोक्याच्या वरती गेले ते ॲक्चुअली ते झाड. माहीत नाही त्याला आता येईल का नाही येईन आता आंबे. त्यानंतर मी पाणी टाकलं आणि आता आली मी जिन्यावरून खाली. तर इथे येऊन बघते तर काय दुधाचं लक्षच नाही. दुधाचं पार लगे अख्खं पूर्ण आटून लगेच दुधाचं हे घट्ट होऊन गेलं ते. आणि मग ते आता जाऊ द्या म्हटलं दूध पण खूप आटून गेलं माझं. तोपर्यंत इकडे टाकली मग लगेच भाजी. म्हटलं चला हे पण गेले आता निघून. त्यांचा चहा पाणी झाला होता. भैय्या पण उठला होता. परी काही उठलीच नव्हती. मग मी लगेच इथं म्हटलं चला आता स्वयंपाक करून घेते. मग त्यांना थोड्या वेळाने जेवायला बोलवते. मग लगेच मी इथं आहे मुगाची डाळ घेतली. म्हटलं काय करावं भाजी काय नाही. पण आता मुलांना मुगाची डाळ आवडते तर मी लगेच इथं थोडीशी मुगाची डाळ भिजवली आणि लगेच मी इथं फोडणी पण दिली आणि इथं मुगाची डाळ पण बनवून घेतली.
मग तोपर्यंत म्हटलं चला मुगाची डाळ शिजतच आहे. तिथे बघू शकता तुम्ही मस्त कांदा टोमॅटो टाकूनच फोडणी दिली आहे आणि ही शिजायला काय 10 ते 15 मिनिटं लागतातच. म्हटलं चला ही जी शिजत आहे तोपर्यंत बाकीचे कामही होत राहतील आणि स्वयंपाक सगळ्यात पहिलं झालं की टेन्शन नाही. मग इथं डाळ टाकली शिजायला आणि त्यानंतर लगेच त्याच्यावर झाकण ठेवलं आणि इकडं पीठ पण काढलं होतं गव्हाचं. म्हटलं चला आज सर्वांना पोळ्याच बनवू, आज भाकरीला थांबूनच घेऊ, कारण आज रोजच भाकरी खाऊन खाऊन फार कंटाळा आलाय. म्हटलं आज पोळ्याच खाऊ, मस्त गरम डाळ आणि पोळ्या. मग इथं पीठ घेतलं मळायला. म्हटलं चला आज पाणी पण नव्हतं जारमध्ये, कारण काल तर पाणी आणलंच नव्हतं, पण थोडंसं होतं तर मी घेतलं पीठ मळून. म्हटलं चला जाऊ द्या, आजचं तर भागतंय ना, तोपर्यंत हे आले की हे पुन्हा पाणी आणतील. मग तोपर्यंत पीठ घेतलं मळून, पूर्ण स्वयंपाक करून घेतला. आणि नंतर मग विराजला म्हटलं पाणी, तर मग म्हणे मी आणतो. मग नंतर त्याचे पप्पाच आले. मग आले तर तोपर्यंत माझ्या पोळ्या पण झाल्या होत्या आणि तितकं पाणी तर माझ्याकडे होतं पण. मग तेवढंच पाण्यामध्ये मी पीठ वगैरे मळलं आणि मग जेवताना जे आपलं स्वयंपाक करताना एवढी खुशी होती की बस. म्हटलं चला आपण जर असं खुश राहिलो की आपला जीव आपण म्हणतो ना, स्वयंपाकात पण छान रस उतरतो. मग त्याच्यामुळे मी आज पण खुश होते आणि सकाळी मस्तपैकी साडी वगैरे घालून मी फ्रेश झाले ते. आणि इथं जर बघितलं तर हे पीठ जे आहे याला मस्त तेल लावून ठेवलेलं होतं मी, इतकं छान नरम झालं होतं. तर पटापट म्हटलं चला पोळ्या लाटून घेऊ. लगेच मग इथे घेतल्या पोळ्या लाटायला, कारण ऑलरेडी पीठ जे मळून मी 15 मिनिटं असंच ठेवलं होतं. मग मी इथे घेतल्या पोळ्या लाटायला. म्हटलं चला आता पोळ्या करूनच घेऊ, तोपर्यंत ते पण येतात. मग तरी पण त्यांना वाजले होते 12. मग तोपर्यंत माझ्या पोळ्या पण झाल्या होत्या, भाजी पण झाली होती आणि चटणी पण झाली होती. मी सगळं बनवून घेतलं आणि मस्तपैकी म्हटलं चला आता पोळ्या बनवल्या की सगळ्यांनी नाश्ता वगैरे पण देऊन टाकू. आता नाश्ता तर आमच्याकडे कुणी करतच नाही, कारण किचनमध्ये कसे सगळे जर स्वयंपाक झाला तर सगळे जेवणच करतात. नाही आमच्याकडे जे आहे पोहे शिऱ्याचा शॉर्टच नाही, ते तरी एक बरं आहे. ते जर कुटाणे केले की दिवसभर आपलं काम लांबतं. पण आमच्याकडे नाश्ता वगैरे करत नाही. मग जास्त आमच्याकडे डायरेक्ट चहा घेतात. कुणाला घ्यायचं तर घेतात, कुणाला नाही घ्यायचं तर नाही पण घेतात. आणि एखाद्या वेळेस मूड असलं तर घेतात सर्व. मग लगेच मी पोळी भाजी केली की सगळे 9-10 वाजता जेवण करतात. मग म्हटलं चला तो तरी बरं आहे, तेवढं राडा पण जास्त होत नाही. नाश्त्यामुळं काय होतं, ते ॲसिडिटी पण होती. नाश्ता जर केला पुन्हा दुपारी जेवण केलं की. मग आमच्याकडे एकदाच जेवण करतात आणि दुपारच्या वेळेस जर भूक लागली तर असे शेंगदाणे फुटाणे असंच खातात. आणि फक्त मुलं वगैरे, मुलांना लागली तर मुलं करतात बरं, पण आम्ही दोघं पण नाही करत. आम्हाला दोघांना पण सवयच नाही. मग इथं पोळ्या पण झाल्या होत्या. मस्तपैकी गरमागरम पोळ्या केल्या, तर तिथं त्याच्यात भैयाला पण भूक लागली होती. म्हटलं चल पहिली पोळी झाली, लगेच त्याला ताट केलं, त्याचं वाढून दिलं आणि त्याला नाश्ता म्हणजे तो कसा सकाळीच रोज नाश्ता करतोच, चहा पोळी खातो. त्याला जात असतो तो कॉलेजला, तर त्याच्यामुळे आज काही जायचं नव्हतं, पण त्याला लागली भूक. मी त्याला लगेच नाश्ता देऊन टाकला. म्हणजे नाश्ता देऊन टाकला आणि लगेच इथं म्हटलं चला आता लगेच पूर्ण किचन आवरून घेते. आणि इथं बसली भांडे घासायला. मग इथं भांडे पण पटापट घासून घेतले. म्हटलं किचन जर आवरलं सगळं काम झाल्यासारखं वाटतं. सकाळी सकाळी म्हटलं चला आज मस्त बाहेर पण खूप छान वाटत होतं. सडा रांगोळी पण टाकून आलेली होती, पण तिथं व्हिडिओ मी शूट नाही केला, कारण तिथं ते कॅमेरा पकडायला ते ठेवायला जागाच नव्हती. मग भांडे पण घासून घेतले आणि लगेच मग मी जे आहे गॅस वगैरे पण साफ करून घेतला. तसं मी गॅसवर स्वयंपाक जास्त करतच नाही आता, कारण जेव्हापासून मी इंडक्शन घेतलं ते इंडक्शनवर स्वयंपाक करते. पण मग मी जे आहे आता गॅस पण साफ करून घेतला, कारण तिथं पण कसं असतं आपण काही पण ठेवतो, रात्रीचं झुरळ वगैरे बारीक बारीक माशा अशा त्या फिरतात. म्हणून मी रोजच ते किचन ओटा साफ करते. मला ते किचन ओटा जर घाण असलं की माझं मन अजिबात लागत नाही. आणि इथं जे इंडक्शनवर स्वयंपाक करत आहे तर त्या भिंतीवर जे टाईल्स आहे त्याच्यावर तर खूपच असे तेलकट डाग पडले होते. म्हटलं चला आज स्वयंपाक लवकर आवरलेला आहे. 15 ऑगस्टच्या का निमित्ताने का होईना, आज मी लगेच 5:30 उठली होती, तर चला ते पण साफ करून घेतलं. इंडक्शन पण साफ करून घेतलं, किचन ओटा पण साफ करून घेतला आणि ते भांडे पण झाले होते. म्हणजे पूर्ण किचन ओटा माझा एकदम क्लीन झाला होता. आणि जोपर्यंत माझं घर फ्रेश होत नाही तोपर्यंत माझं काही मन लागत नाही. म्हणजे मी न जेवण करते ना काही करते, मला पहिलं घर साफसफाई करावं वाटतं. त्याच्यानंतर मग सगळं आवरलं. म्हटलं चला आता लगेच फरशी पुसून घेतली. आता हा जो पोछा होता हा पण नवीनच मागवलेला होता. मग आता ते बसून जर पुसायचं म्हटलं तर फार कंटाळा येतो. मग कधी कधी यांनीच पुसा वाटतं. मग इथं यांनी जी आहे ती मी फरशी पुसून घेतली. आणि आता जो आहे माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे तुम्ही मला कमेंटमध्ये पण सांगायचं आहे, शेअर पण करायचं आहे, लाईक पण करायचं आहे. आणि चला तर मग आता बाय, पुन्हा भेटू.